रोज मरण्यापेक्षा एक दिवस मरण्याची आमची तयारी असा इशारा देत बच्चू कडू यांनी 250 किलोमीटरच्या मेळघाट संघर्ष यात्रा आणि कर्जमाफी आठवण पदयात्रेला आजपासून सुरुवात केली आहे। सरकारनं प्रश्नांची दखल घेतली नाही तर भगतसिंगांच्या विचारांचं पाऊल टाकू असा थेट इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिलाय। मेळघाट परिसरातील आदिवासींना स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटूनही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत असा आरोप करत कडू यांनी ही यात्रा सुरू केली। रस्ते, पाणी, रोजगार, मातामृत्यू आणि कुपोषण यांसारख्या गंभीर समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित करत 1 ते 9 मार्च दरम्यान ही पदयात्रा मेळघाटातील अतिदुर्गम भागातून मार्गक्रमण करणार आहे। या यात्रेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। 9 मार्च रोजी सलोना ते चिखलदरा दरम्यान महापदयात्रा काढून या संघर्ष यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे। सरकारनं आमच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर 9 तारखेला सरकारला हतबल केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। समस्यानं घेरलेला मेळघाट आहे। इथल्या प्रत्येक पिण्याच्या पाण्यापासून तर शिक्षणापासून तर आरोग्यापर्यंत सगळ्याच गोष्टीवर दुर्लक्ष असणारं मेळघाट चौफेर घेतल्या गेलं। साध्या सातबाऱ्याचं नाव बदललं गेलं। 15-20 नाव सातबाऱ्यावर येतं। वनपट्टे भेटलेले नाही, घरकुल अर्धे पैसे भेटले, अर्धे भेटत नाही। एमआरजीएसमध्ये काम करावं, पैसे मात्र मेल्यानंतर घ्यावं, अशा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातला हा संघर्ष आहे। कर्जमाफीची तर आठवण देत आहोत, पण मेळघाटात माणसं आहे, इथं माणसं जगतात आहे, इथं जिवंत माणसं आहे, दाखवासाठी संघर्ष यात्रा आहे।